नमस्कार मित्रांनो, मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलधारामध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी श्री रामभाऊ सनस यांची माफी मागतो की मी हा बोरवेल पॉईंट चेक करण्यात कुठंतरी कमी पडलेलो आहे. मित्रांनो, हा बोरवेल पॉईंट मी मागील आठवड्यात चेक केला होता आणि त्याचं ड्रिलिंग काल रात्री झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, हा बोरवेल पॉईंट चेक करत असताना मला या बोरवेल पॉईंटला दोन एकदमच बारीक किंवा कमकुवत अशा पाण्याच्या धारा आणि एक चांगली पाण्याची धार दिसली होती आणि त्या पद्धतीनं मी त्यांना रिझल्ट आधीच सांगितलेला होता की या बोरवेल पॉईंटला दोन एकदमच कमकुवत लाईन्स आहेत आणि एक बऱ्यापैकी पाण्याची लाईन आहे ज्यामध्ये पाणी निघू शकतं. मित्रांनो, हा बोरवेल पॉईंट जवळपास 500-550 फूट मारण्यात आलेला आहे, परंतु या बोरवेल पॉईंटला 1-2 ठिकाणी ओलावा आणि एक ठिकाणी चिखल निघालेला आहे. हा बोरवेल पॉईंट ज्यावेळेस 300 फुटावर बंद करण्यात आलेला होता त्यावेळेस थोडंसं पाणी या बोरवेल मधून निघालेलं आहे, म्हणजे थांबल्यावर या बोरवेल पॉईंटमधून पाणी निघताना दिसलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, बांधवांनो आणि सबस्क्रायबर मित्रांनो, तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी जो माझे बोरवेल पॉईंट चेक करतो त्याचा व्हिडिओ पास असो फेल असो प्रत्येक गोष्ट मी यूट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक बोरवेल पॉईंटमध्ये जर माझ्याकडून काही चूक झाली तर ती मी सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, या बोरवेल पॉईंटमध्ये सुद्धा चेक करत असताना काहीतरी चूक झालेली असणार आहे, त्यामुळेच या बोरवेलचा रिझल्ट काहीतरी थोडा का होईना चुकीच्या पद्धतीनं माझ्याकडनं सांगण्यात आला आणि तो त्या पद्धतीनं रिझल्ट लागलेला आहे. शेतकरी मित्रांनो, बांधवांनो आणि माझ्या सबस्क्रायबर मित्रांनो, लोक म्हणतील ही की हा फेल गेलेले सुद्धा बोरवेल पॉईंट यूट्यूबवर टाकतो, परंतु मित्रांनो, मी जे पॉईंट चेक करतो त्याचा पास असो किंवा फेल असो त्याचा रिझल्ट मी 100% यूट्यूबवर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमधून किंवा प्रत्येक बोरवेल पॉईंटमधून मी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि या बोरवेल पॉईंटमधून मला काहीतरी शिकण्यास मिळालेलं आहे. शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, मी 100% प्रयत्न करून सुद्धा हा बोरवेल पॉईंट जरी कोरडा गेला असला तरी मला 100% खात्री आहे की हा पावसानंतर एकदम चांगल्या पद्धतीनं चालून जाईल. शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, जर तुम्हाला या व्हिडिओचा रिझल्ट पाहून कळत असेल की हा बोरवेल पॉईंट चालेल किंवा नाही तर तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातील दाखवण्यात आलेली माहिती जर योग्य वाटत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि भुजलधारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा 3 लेअरचा पॉईंट आहे, त्यातले 2 लेअर मे बी पाव ते अर्धा इंचाच्या आसपास आहेत आणि एकच लेअर आहे ती थोडीशी मोठी आहे, 1 इंचाच्या आसपास आहे. पण यांच्या पूर्ण क्षेत्रात हा एकच स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि हा सोडला तर असा पॉईंट मिळणं अवघड आहे. एक लेअरचे मग तुम्हाला दिसून जातील पण ते उपयोगाचं होणार नाही. तर हा पॉईंट आत्ता ठीक आहे, ह्या लेअर आत्ता बारीक झालेत पण त्या भविष्यात म्हणजे पावसानंतर एकदमच चांगल्या होणार आहेत. एक लाईन मात्र आता एकदमच चांगली दाखवते, त्यामुळे बिंदास मारू शकतात. ओके, चालेल, ठीक.